नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या किशोर शिंदे या मराठी यूट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, बघा, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पूर परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये 2024 यामध्ये बघा, शेतीचे पिकाचे नुकसान झालेल्या राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये 9,75,059 शेतकऱ्यांसाठी 997 कोटी 4,36,000 रुपये निधी वितरित करण्यासाठी आज दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी JR हा निर्गमित करण्यात आलेला आहे. तर हा JR आपण थोडक्यामध्ये बघून घेऊ. यामध्ये तुम्ही बघू शकता, शासन निर्णय या ऑफिशियल वेबसाईटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे JR बघायला भेटतो. बघा, ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसान पोटी बाधितांना मदत करण्याबाबत हा JR आपण इन डिटेलमध्ये बघून घेऊ. वरती बघा, हेडलाईन ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबत. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जो पाऊस जो महापूर झाला होता त्याच्यासाठी ही मदत राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. त्यामध्ये बघा, कोणते जिल्हे त्यांनी ते पण दिलेलं आहे. प्रस्तावनेमध्ये बघितलं आपण तर अतिवृष्टी व पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामपोटी उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपाच्या एका हंगामात एकेवेळेस याप्रमाणे राज्यात आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत करण्यात येत आहे. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग हा त्यांचा क्रमांक बघा, अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आलेले आहे. केंद्र शासनाच्या विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2014 अन्वये या अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींच्या बाधित होण्यासाठी नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केलेले आहे. तसेच दिनांक 22/6/2023 च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेली आहे. संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 1/1/2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2024 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानाकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं 2 हेक्टर ऐवजी आम्ही 3 हेक्टरची मदत करणार आहोत. त्यांचे जे निर्णय बघा, शासन निर्णय त्यांनी जे निर्णय घेतले ते तुम्हाला या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामध्ये शेती पिकांचे जेवढं नुकसान झालेलं आहे ते तुम्ही बघू शकता. हे बघू शकता तुम्ही, दरानुसार एकूण 99,704 लाख रुपये अक्षरी रुपये बघा, 997 कोटी 4,36,000 इतका जो निधी ते वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी देण्यात येत आहे. या JR माध्यमातून ते सांगतात. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट बघू आता कोणत्या जिल्ह्यांसाठी किती निधी मंजूर केलेला आहे. हा JR तुम्ही पण वाचून घेऊ शकता. तर इथं खाली मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता, ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये शेती पिकांच्या नुकसानाकरिता वितरित करावयाचा निधीचा तपशील. त्यामध्ये त्यांनी जिल्हा दिलेला आहे, त्याच्यानंतर कालावधी दिलेला आहे, त्याच्यानंतर बरीच क्षेत्र हेक्टरमध्ये दिलेले आहे, त्याच्यानंतर बरीच शेतकरी संख्या दिलेली आहे, त्याच्यानंतर निधी हा लाख रुपयामध्ये दिलेला आहे. यामध्ये आपण पहिलं बघू शकतो की विभागीय आयुक्त कोकण यांचा 27/9/2024 प्रस्ताव आहे. म्हणजे 27 तारीख आहे आणि 9व्या महिन्यातील म्हणजे सप्टेंबर महिन्यातील हा प्रस्ताव आहे. पहिला जिल्हा आहे त्यांचा रायगड जिल्ह्यामध्ये बरीच क्षेत्र बघा, 55.23 म्हणजे 55 हेक्टर 23 एकर क्षेत्र आहे. त्यानंतर बरीच शेतकरी संख्या बघायची 147. इथं बघा 4,75,000 रुपयांचा निधी येणार आहे. त्याच्यानंतर जो जिल्हा आहे तो रत्नागिरी, इथे 19.46 बरीच क्षेत्र आहे, 144 शेतकऱ्यांची संख्या आहे, तिथं 3,73,000 रुपयांचा निधी आहे. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, ऑगस्ट 2024चा कालावधी बघा. त्याच्यानंतर इथं 25.65 शेतकरी, 5,53,000 निधी. इथे एकूण निधी त्यांनी शेतकरी संख्या तसेच निधी दिलेला आहे. हा विभागीय आयुक्ताचा निधी बघा, कोकण विभागीय आयुक्त यांचं 100.34 बरीच क्षेत्र बघा हेक्टरमध्ये आहे. त्याच्यानंतर 541 शेतकऱ्यांची संख्या आहे. त्याच्यानंतर 14.01 लाख रुपये यांच्यासाठी वितरित केला जाणार आहे. त्याच्यानंतर बघू शकतो तुम्ही नागपूर आयुक्त बघा, इथं फक्त चंद्रपूर जो जिल्हा आहे त्याच्यासाठी वितरित करण्यात येणार आहे. सप्टेंबर 2024 6,853.07 हेक्टर इथं आहे बघा. त्याच्यानंतर इथं 6,172 शेतकऱ्यांची संख्या आहे. इथं तुम्ही बघू शकता करोडमध्ये 9,32,02,000 रुपयांचं इथं बिन वाटप करण्यात येणार आहे. पुढचा जो आयुक्त बघा ते छत्रपती संभाजीनगर बघा, त्याच्यामध्ये बीड जिल्हा आहे, त्याच्यामध्ये 40,159 बरीच क्षेत्र आहे हेक्टरमध्ये. त्याच्यानंतर 69,492 शेतकऱ्यांना इथं लाभ मिळणार आहे.
तिथं यांच्यासाठी निधी बघा 54,65,98,000 रुपयांचा इथं निधी वितरित करणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा बघा लातूर. लातूरमध्ये 155 हेक्टर आहे, 326 शेतकरी यांच्यासाठी 21,08,00,000 रुपयांचं निधी ते देणार आहे बघा. 21,08,000 रुपयाचा त्यांच्यासाठी निधी. त्याच्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो परभणी बघा. याच्यामध्ये बजेटची संख्या बघा 4,02,123 23.05 एवढे हेक्टर बघा याच्यासाठी. याच्यामध्ये शेतकरी संख्या आहे 5,29,761. त्याच्यानंतर यांचा जो निधी तो बघा 548,59,59,70,000 रुपये. त्याच्यानंतर खाली हा त्यांचा पूर्ण निधी दिलेला बघा इथं पूर्ण एकूण करून. त्याच्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो पण छत्रपती संभाजीनगरच बघा. तिथं लातूर जिल्हा दिलेला त्यांनी. तिथं डबल जो एकचा प्रस्ताव हा प्रस्ताव बघा लातूर जिल्ह्याचा इथं लातूर जिल्हा दिलेला त्यांनी. हा प्रस्ताव आहे ऑगस्ट महिन्यातला आणि हा जो प्रस्ताव आहे तो सप्टेंबर महिन्यातला आहे. इथं जे क्षेत्र त्यांनी दिलेलं आहे 2,82,458.69 हेक्टर. त्यानंतर यांची शेतकऱ्यांची संख्या बघा 3,58,767 शेतकऱ्यांची संख्या आहे. त्यानंतर यांचा जो निधी बघा 384 कोटी 14,38,000 रुपयांचा निधी. एकूण राज्य त्यांनी दिलेले बघा इथे. आपण एकूण राज्य जर मोजले तर 1 2 त्यानंतर हा 3 परत आहे 4 5 6 7 राज्यासाठी त्यांनी हा निधी वितरित करण्याचं ठरवलं आहे. एकूण आता इथं हेक्टरमध्ये दिलेले बघा. हेक्टरमध्ये त्यांनी दिलेले 7,31,859.2 हेक्टर यांचे जेवढे बजेट क्षेत्र आहे. त्याच्यानंतर इथं शेतकऱ्यांची संख्या बघा 9,75,059 शेतकरी. त्याच्यानंतर इथं निधी वाटणार की 997.04 करोड 36,000 वरती बघा. अशा या पद्धतीने तुम्ही बघू शकता तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आहे का. त्यानंतर बघा मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर येईल. धन्यवाद.